तर आणखी एक महत्त्वाची बातमी, शरद पवारांच्या सलग शिंदेंच्या भेटीमुळे ठाकरे गटात चिंता असल्याची माहिती सूत्रांकडून कळते। काल आणि 22 जुलैला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पवारांनी भेट घेतलेली होती आणि त्याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटात चिंतेचं वातावरण असल्याची माहिती सूत्रांकडून कळते। दिनेश दुखंडे माझे सहकारी आपल्याला याविषयी अधिक माहिती देतात। दिनेशजी, बघा, गेल्या 10 दिवसात एनसीपी शरद पवार गटाचे नेते शरद पवार आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सलग दोनदा झालेली भेट ही शिवसेना युबीटीच्या गोटात किंवा त्या गटामध्ये सध्या आश्चर्यवजा चिंतेचा विषय असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळते आहे। राज्यात विधानसभा निवडणुका अवघ्या 2 महिन्यावर असताना शरद पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये झालेल्या सलग भेटीमुळे उद्धव ठाकरेंसाठी ही लिटमस टेस्ट असल्याचंही विश्लेषण केलं जात आहे। आपण बघतो आहोत की उद्धव ठाकरे यांनी अदानी उद्योग समूहामार्फत धारावी झोपडपट्टी पुनर्विकासाला कडाडून विरोध केलेला आहे। महाविकास आघाडीत त्यांची भूमिका स्पष्ट आहे। राज्यात महाविकास आघाडीचं सरकार अस्तित्वात आलं की या प्रकल्पाचे टेंडर रद्द करू इथपर्यंत उद्धव ठाकरे यांनी भूमिका व्यक्त केली आहे। शिवसेना युबीटीची ही भूमिका असताना काँग्रेसमध्ये काही वेगळी भूमिका नाही। राहुल गांधी यांनीही वारंवार नरेंद्र मोदी आणि गौतम अदानी यांच्या मैत्रीवर कडाडून हल्ला केलेला आहे, विरोध केलेला आहे, टीका केलेली आहे। असं पाहता शरद पवार आणि गौतम अदानी यांचे असलेले मैत्रीपूर्ण संबंध हा महाविकास आघाडीतलाही एक चर्चेचा विषय आहे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीवेळेस शरद पवार यांची धारावी पुनर्विकास प्रकल्पावर काही चर्चा झाली का याची ही माहिती शिवसेना युबीटी आणि काँग्रेसकडून घेतली जाते आहे। दुसरा विषय आहे की राज्यात मराठा आरक्षणाचा विषय ज्वलंत आहे। या निमित्तानं किंवा या भेटीच्या निमित्तानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मराठा आरक्षणावर झालेली कोंडी फोडण्याचा प्रयत्न शरद पवार करता आहेत का किंवा तसे काही प्रयत्न आहेत का याचाही चर्चेचा सूर सध्या महाविकास आघाडीत आहे। विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडी आणि महायुती जागा वाटपांच्या पक्षांच्या या बैठका नेत्यांमध्ये सुरू आहेत। ते शरद पवार हे वारंवार एकनाथ शिंदे यांना भेटून त्या निमित्तानं काही दबावाचं राजकारण करतायत का असाही एक मुद्दा या निमित्तानं उपस्थित होत आहे। तसंच या भेटीचं आणखी एक विश्लेषण केलं जात आहे की आता राज्यात एका पक्षाचं स्वबळावर सरकार येणं तितकंसं शक्य नाही किंवा खूप कठीण गोष्ट आहे। अशा काळात निवडणुकीच्या निकालानंतर वेगळं काही समीकरण आपल्याला अस्तित्वात आणता येऊ शकतं का आणि त्यासाठी शरद पवार यांची काही साखर पेरणी सुरू आहे का? भले शरद पवार हे साखर कारखान्यांचा मुद्दा, दूध उत्पादक संघाचे प्रश्न, मराठा आरक्षण अशा विषयांवर जरी भेट मुख्यमंत्र्यांची घेत असले तरी बंद दाराआड शरद पवार आणि मुख्यमंत्र्यांमध्ये चर्चा होते। त्यामुळे साहजिकच अशा वातावरणात शरद पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या सलग भेटी शिवसेना युबीटी मध्ये सध्या चर्चा आणि आश्चर्याचा सूर बनलेले आहेत। नक्कीच धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।